नमस्कार मित्रांनो, आज 24 जून लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सखी आणि कान्हा टेंडर जिंकलेत आणि त्यानंतर ही मनस्विनी परशु आणि मीनाक्षीला कोड्याने मारला जाणार आहे. पण सखी तसं होऊ देत नाही आणि मनस्विनीला सखीच्या पायाशी आणते सखी. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. त्याआधी जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. तर सुरू करूया आजच्या भागाला. आता मनस्विनीला तिथून हाकलून देण्यात आलं असतं म्हणून ही आधीच घरी निघून येते आणि ती चक्र मारत असते. आता ही मनस्विनी टेंडर हरली आहे म्हणून पहिलेच खूप टेन्शनमध्ये असते. तितक्यात तिथे आता परशु येतो. परशु विचारतो, सरकार काय झालं, कोण जिंकलं टेंडर? तर बघा मित्रांनो, मनस्विनी तिचा सगळा राग परशुवर काढते, त्याला जोरात कानाखाली मारते आणि परशु आता खाली जाऊन पडतो. त्या आवाजाने घाबरतच मीनाक्षी बाहेर येते आणि त्यानंतर मीनाक्षी परशुला उभं राहण्यात मदत करते. आणि ही जी मनस्विनी आहे ती परशुला रागातच म्हणते, मूर्ख माणसा, तुझ्यामुळे टेंडर माझ्या हातातून गेलं, तुझ्यामुळे सगळ्यांसमोर माझा अपमान झाला, काही कामाचे नाहीयेत तुम्ही दोघे, आधी बसून खात होतात आताही तेच करताय. आता ही मनस्विनी खूपच ओरडते आणि तितक्यात वाजत गाजत सखी आणि कान्हाची एंट्री होते. म्हणजे सखी आणि कान्हा टेंडर जिंकले म्हणून त्यांची मिरवणूक काढण्यात येते. तिथे चाळीतले लोक पण आले असतात आणि मस्तपैकी जोश जल्लोष करतात. आता हे पाहून मनस्विनीला आणखीच राग येतो. मनस्विनी म्हणते, स्टॉप इट. आता दोघांनाही खाली उतरवण्यात येतं कारण कान्हाला काही मुलांनी उचललं असतं आणि सखीला बायांनी उचललं असतं. आता सखी आणि कान्हा खाली उतरतात. सखी म्हणते, काय सरकार, आता कोणीही थांबणार नाहीये. आणि काय हो सरकार, बघावं तेव्हा ओरडत असतं तुम्ही नुसतं. सखीच्या हाती लाडूचा बॉक्स असतो. सखी म्हणते, त्यापेक्षा एक काम करा, हा शुद्ध तुपातला लाडू खा आणि आमचं अभिनंदन करा. तर सखी स्वतःच्या हाताने मनस्विनीला लाडू चारणार असते, म्हणजे भरवणार असते. तर बघा मित्रांनो काय होतं, ही जी मनस्विनी आहे ती लाडू फेकून देते ॲज एक्सपेक्टेड. तर बघा मित्रांनो, आता ही जी मीनाक्षी आहे ती विचारते, अभिनंदन कशासाठी? तर आता सगळे साडकरी म्हणतात, सन्हाने टेंडर जिंकले आणि सगळे टाळ्या वाजवू लागतात. साडीतला एक माणूस ताट घेऊन आला असतो, तो ताट वाजवतो आणि जोराने बाकीचे टाळ्या वाजवतात सरकारच्या तोंडावर. परीची आई पण मुद्दामच वाजवू लागते. आता ही मनस्विनी तिथून निघून जाते स्वतःच्या खोलीत. त्यानंतर आता गौतम म्हणतो, मला एक कळत नाही, गोड लाडू खाल्ला येणे आणि तोंड कडू करून गेली. सगळे हसतात. तर आता सखी म्हणते, सानप मामा हे घ्या, सगळ्यांना लाडू वाटा. तर सानप मामा म्हणतात, नाही नाही, नुसतं लाडू खाऊन चालणार नाही, मस्तपैकी पुरणपोळीचा बेत हवाय आम्हाला. सखी म्हणते, हो हो नक्की करू आणि याच घरात मामा तोपर्यंत लाडू. तर आता सानप मामा म्हणतात, नाही नाही, लाडू नाही घेणार, पुरणपोळीच पाहिजे, चला रे. आणि आता सगळेजण निघून जातात. तर आता परशु सखीला विचारतो, तुम्ही खरंच टेंडर जिंकलात? कान्हा सांगतो, हो, किर्लोस्कर कंपनीने टेंडर जिंकलंय. पण आता सखी विचारतेच, परशु काका, आमचे टेंडर रिपोर्ट्स तूच सरकारला जाऊन दिलेत ना? इथे आता गौतम पण असतो. परशु आता हात जोडतो आणि सखीला म्हणतो, सखी इतकंच नाही, परशु त्याच्या टोंगण्यावर पण बसतो आणि म्हणतो, सखी सॉरी ग, मला हे सगळं करायचं नव्हतं, पण ते सरकार. आता सखी आणि कान्हा परशुला उभं राहायला सांगतात आणि म्हणतात, उठा आधी, उठा उठा, पटकन उठा. पण आता गौतमला प्रश्न पडतो. गौतम विचारतो, पण कबीर, तुला हे सगळं कसं कळलं? तर बघा मित्रांनो, आता कान्हा सांगतो सर्व. कान्हा म्हणतो, सखी मॅडम त्यांचा टिफिन घरी विसरला होतात म्हणून हे सगळं झालंय आणि आम्हाला सत्य काय ते समजलं. आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की काल जेव्हा सखी म्हणत होती कान्हाला की मला भूक लागली आहे, पण जेवूया का, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की डब्बा तर घरीच राहिलाय. तेव्हा सखीने कान्हाला म्हटलं असतं की अरे, टिफिन तर घरीच विसरले मी. तर कान्हाने चिडवलं असतं सखीला, वय होत झालं की होतच असं. त्यावर सखी म्हणते, तू असशील म्हातारा, मी नाहीये. तेव्हा कान्हा सखीला म्हणतो, बदाम खा तुम्ही, बदाम. आणि तेव्हा सखी म्हणते, आता उगाच बोलत बसू नकोस, खरंच मला भूक लागली आहे, आता काय करायचं? तेव्हा कान्हा म्हणतो, आता एकच उपाय, आपण आता घरी जाऊया आणि मस्तपैकी जेवण करूया. आणि म्हणून हे दोघे घरी आले असतात. त्यानंतर मीनाक्षी आली असते आणि विचारलं असतं यांना की लवकर घरी आलात आज? तेव्हा सखी सांगते, आम्ही ना टिफिन विसरलो आणि म्हणून घरी आलोय जेवायला. तेव्हा कान्हा म्हणतो, आम्ही? सखी मॅडम विसरलायत, मी नाही. तेव्हा सखी म्हणते, तुझं लक्षात होतं का रे?
कान्हा म्हणतो नाही नाही, तुम्ही मान्य करा, तुम्ही विसरलात. त्यावर आता मीनाक्षी म्हणते असू द्या, आता आलात ना तेव्हा मी गरमागरम वाढते. तेव्हा सखीने विचारलं असतं की तू पण बस आणि परशू काकाला पण आवाज दे. तेव्हा मीनाक्षी सांगते की ते तर नाही आहेत. सखीने तेव्हा विचारलं असतं का नाही आहे, कुठे गेले. त्यावर आता मीनाक्षी सांगते की माहिती नाही आहे ग, काही सांगून नाही गेलेत. तेव्हा सखी आणि कान्हाला डाऊट आला असतो. आणि आता प्रेझेंटमध्ये कान्हा परशूला सांगत असतो की जेव्हा आम्ही घरी आलो होतो तेव्हा तुम्ही घरीच असायला हवं होतं, कारण हल्ली सरकार तुम्हाला बाहेर पाठवतच नाही आणि तुम्ही कुठे गेला होतात हे आम्हाला माहितीच नव्हतं. सखी म्हणते पण शेवटी देवाला सगळं कळतं. परशू विचारतो देवाला. मीनाक्षी म्हणते हो देवाला. जे मला कळलं नाही ते कबीरला कळलं. आणि आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं. जेव्हा मीनाक्षी देवाजवळ गेली होती प्रार्थना करायला तेव्हा कोणीतरी तिला रुमाल ऑफर केला होता आणि हा दुसरा कोणी नसून कान्हाच होता. तेव्हा कान्हाने विचारलं असतं मीनाक्षीला काय झालंय काकू, का रडताय, त्या सरकारने पुन्हा काही केलंय का. त्यावर आता मीनाक्षीने सगळं सांगितलं असतं कान्हाला की सरकारने नाही पण यांचं काहीतरी नक्कीच सुरू आहे का. तर कान्हा म्हणतो परशू काकाचं. तर तेव्हा मीनाक्षी सांगते की हो. आणि मीनाक्षी आता रडतच सांगते कान्हाला की मी यांना तुटलेलं कधीच पाहिलं नाही आजवर. काल काहीतरी बडबडत होते, रडत होते आणि म्हणत होते सत्य नेहमी आपल्याला हवं तसं नसतं. कधी कधी सत्याची बाजू घेणाऱ्या माणसाचं नुकसान होतं. सगळा गोंधळ सुरू आहे माझा, असं सगळं म्हणत होते मला. आणि असं पण म्हणत होते की कोणाची बाजू घेऊ काहीच कळत नाहीये. तेव्हा कान्हा म्हणतो शांत व्हा आधी, काहीच काळजी करू नका, मी आहे ना, सगळं सांभाळून घेईल. म्हणजे इनडिरेक्टली मीनाक्षीमुळे सगळं आता कान्हा आणि सखीला समजलं असतं. आणि म्हणूनच सरकारचा खेळ समोर येतो आणि परशूची चोरी पण समोर येते. आणि त्यानंतर कट्टू तो सीन जेव्हा सखी आणि कान्हा चहा पित होते सकाळी. तेव्हा कान्हा सखीला म्हणत होता की खरं तर मीनाक्षी काकूला नीट कळलंच नव्हतं की परशू काकाला काय म्हणायचंय तर नेमकं. तेव्हा सखीने कान्हाला म्हटलं होतं की पण तुला तर कळलं आणि तुझ्यात अगदी करेक्ट लक्षात आलं. तेव्हा कान्हा म्हणतो सखीला मुळात त्यात परशू काकाची चूकच नाहीये, सरकारने हे करायला भाग पाडलं असेल त्याला, पण सरकारचा हाच डाव तिच्यावर उलटवला पाहिजे. तेव्हा सखी पण म्हणते सरकार आपल्यासोबत लपंडाव खेळतेय, आपणही तिच्यासोबत तसंच करूया. आणि तेव्हा सखी कान्हाला म्हणते की तुझं जर म्हणणं बरोबर असेल, अंदाज बरोबर असेल, तर आता सरकारने सांगितलं असेल परशू काकाला इथे यायला टेंडर मिळवण्यासाठी. आणि असं सगळं झालं असतं. सखी आणि कान्हाला ऑलरेडी सगळं समजलं असतं. आणि आता प्रेझेंटमध्ये परशू आता हात जोडतो आणि सखीला म्हणतो खरंच सखी मला माफ कर, मी खरं तर हात जोडण्याच्या पण लायकीचा नाहीये, पण काय करणार. त्यावर आता कान्हा म्हणतो काका तुम्ही शांत व्हा, हे सगळं करताना तुम्हाला काय गिल्ट वाटलं असेल याची कल्पना आम्ही करू शकतो. हे तुमची काही चूक नाहीये, हे सगळं तुम्हाला का आणि कोणासाठी करावं लागलं हे आम्हाला माहिती आहे, आम्ही समजू शकतो. आता परशूला तरी वाईट वाटत असतं. त्यावर सखी म्हणते खरंच काका आमचा राग नाहीये तुझ्यावर, आता झालं गेलं ते विसरून जाऊ. सखी आता परशूला लाडू भरवते आणि म्हणते फायनली सन्हाने टेंडर जिंकलंय. परशू आता खूप खुश होतो, लाडू खातो आणि सखीला आशीर्वाद देतो. त्यानंतर सखी मीनाक्षीला लाडू भरवते. मीनाक्षी नाही म्हणत असते आधी, तर कान्हा म्हणतो घ्या काकू घ्या हो, तर झालं गेलं विसरा. मीनाक्षी आता लाडू खाते आणि ती सखीसाठी खूप खुश असते. सखी म्हणते काकू एक सांगू का, आता तरी सोड त्या सरकारची भीती. त्यावर आता मीनाक्षी रडतच म्हणते नाही सखी, ज्या बाईने तिच्या काळजाचा तुकडा गमावलाय ना, ती बाई सरकारच्या विरोधात नाही उभी राहू शकत, मला नाही जमणार. परशू मीनाक्षीला शांत करतो आणि म्हणतो शांत हो ग आणि चल. त्यानंतर आता गौतम सखी आणि कान्हाला म्हणतो मला काय वाटतंय, जर परशू आणि मीनाक्षीला आपल्या बाजूने करता आलं तर मात्र ती सरकार एकटी पडेल. सखी म्हणते हो ना, पण ते ऐकायला तयारच नाहीत, हेच कळत नाहीये त्या दोघांना आपल्या बाजूने कसं वळवायचं. त्यावर गौतम म्हणतो साईबाबाच मार्ग दाखवेन. एनिवे कॉंग्रॅच्युलेशन्स. सखी आता तिच्या लाडक्या गौतम काकाला लाडू सारते म्हणजे भरवते. गौतम आता थँक्यू म्हणतो आणि निघून जातो. आणि बघा मित्रांनो काय होतं ते आता सखी आणि कान्हा दोघच असतात आणि कान्हा स्वतःच्या हाताने सखीला लाडू खाऊ घालतो आणि सखी खूप खुश होते, सखी खाते सुद्धा. कान्हा आता सखीला म्हणतो आजचा हा विजय सन्हासाठी खूप मोठा विजय आहे. आज माझी बायको जे काही बोलत होती ना, आता सखी कान्हाकडे बघते
आणि कान्हा म्हणतो मी तर बघतच राहिलो. सखी आता कान्हाकडे बघते. कान्हा म्हणतो सॉरी बायको नाही पार्टनर. आणि त्यानंतर कान्हा म्हणतो पार्टनर बघत होती, बायको बोलत होता, काही पण तसं बडबड करतो. सखी हसावी म्हणून सखी हसते पण. त्यानंतर कान्हा म्हणतो म्हणजे मी बघत होतो आणि पार्टनर बोलत होती. त्यानंतर काय होतं, कान्हा म्हणतो असो, मला तर काही कोणी भरवणार नाही बाबा. आता आपल्याला स्वतःला खावं लागेल. कान्हा आता लाडू घ्यायला जातो पण सखी त्याच्या हातावर मारते आणि स्वतः तो लाडू कान्हाला खाऊ घालते आणि म्हणते बायको म्हणून नाही पार्टनर म्हणून भरवतीये. तर बिचारा कान्हा त्यातच खुश होतो. आणि त्यानंतर सखी दुसरा लाडू घेते, कान्हाच्या जवळ नेते आणि मग यू टर्न मारून स्वतः तो लाडू खाते. कान्हाला ती चिडवते. सखी आणि कान्हामध्ये हळूहळू जवळीक वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर खूप छान एपिसोड आहे, छान सीन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता काय होतं, इथे आता सीन शिफ्ट होतो. साडीत आता सगळेजण सखी कान्हाचं कौतुक करतात. सानप काका म्हणतात मी पाहिजे होतं तिथे. टेंडर सखी आणि कान्हाने जिंकताना मज्जाच आली असती. त्यावर आता जान्हवी म्हणते मामा त्यापेक्षा जास्त मजा सरकारचं तोंड बघण्यात आली असती. त्यावर चाळीतली एक बाई म्हणते म्हणजे सानप काकांची बायको, मेली ती सरकार. त्यावर एक माणूस म्हणतो चाळीतला नाहीतर काय, आपल्या सखी आणि कान्हाला किती त्रास दिला तिने. त्यावर आता किरण म्हणतो अरे हो तुमच्या भावना मी पोचवतो त्यांच्यापर्यंत, पण आता हा विषय इथेच संपवा. आता सरकार टेंडर हरली आहे आणि आपण जिंकलोय. त्यावर सानप मामा म्हणतात जिंकणारच होतो, विजय सत्याचाच होतो शेवटी. त्यावर आता चाडीतला एक मुलगा म्हणतो आणि हो आम्ही तर असं ऐकलंय सखी आणि कान्हाने बंगल्यावर खूप राडा घातलाय. त्यावर किरण म्हणतो नाही राडा वगैरे काही नाही, पण सरकारची चांगलीच जिरवली आपण. त्यावर जान्हवी म्हणते जिरवली की नाही माहिती नाही, पण सरकार सोबत हा गेम खेळायला त्यांना खूपच मज्जा आली असणार आहे. त्यावर आता सानप मामा परत सुरू होतात आणि म्हणतात या गेम मध्ये मी पाहिजे होतो. जान्हवी म्हणते कशाला पाहिजे हो तुम्ही. आता सानप मामा एक्साइटेड होतात आणि म्हणतात ते काही माहिती नाही पण मी पाहिजे होतो. किरण म्हणतो आता सगळीकडे सानप मामा, मग आम्ही काय करायचं. आता परीची आई सांगते मी तर असं ऐकलं होतं की कबीरने मोहरा म्हणून एका बाईला म्हणजे वेदूला पेरलं होतं तिथे आणि ते त्या सरकारला माहितीच नव्हतं. किरण म्हणतो मग काय, हे कळल्यावर सरकारचं तोंड असलं झालं होतं ना, अगदी बघण्यासारखं. त्यावर एक माणूस म्हणतो बाकी काही नाही, आता सरकारचे दिवस भरले, तिच्या टक्करला कोणीतरी आहे आता. त्यावर आता सानप मामा म्हणतात अरे सरकार पडलं म्हणजे इंग्रज भारत देश सोडून गेलास बघा. त्यावर आता किरण म्हणतो काय हो मामा काय घेतली की काय, सगळं ओके ना. सानप मामा म्हणतात सगळं ओके आहे, आज मी खूप खुश आहे. तर दाभाडे मावशी म्हणतात हे तर खरंच आहे, आपण आनंदी आहोत, पण आपल्याला हा आनंद मिळाला सखी आणि कान्हाच्या एकीमुळे. पण बघा मित्रांनो आता सगळ्यांना प्रश्न पडतो. सानप मामा म्हणतात मी काय म्हणतो त्यांचं भांडण मिटलं कसं. आता परीची आई पण म्हणते हो ना, सखीने कसं काय माफ केलं त्या कबीरला. त्यावर जान्हवी पण म्हणते हो ना, सखीने कबीरला अचानक कसं काय माफ केलं, हे तर एक कोडच आहे. आता किरण टोमणा मारतो सगळ्यांना आणि म्हणतो इथे आयुष्यात चांगलं काहीतरी घडलंय आणि काही लोकांना प्रश्न पडतो असं कसं झालंय त्याचा. जाऊ दे ना, जे झालं त्याच्यात फायदा बघा. त्यावर आता जान्हवी किरणला म्हणते सगळ्या गोष्टी फायदा म्हणून बघायच्या नसतात, त्यात इमोशन्स असतात, पण तुला नाही कळणार. त्यावर आता सानप मामा या दोघांना म्हणतात किरण आणि जान्हवीला गप्प बसा रे, तुमचा काय मधात पिक्चर चालू केलाय. त्यावर आता किरण म्हणतो काय हो मामा सगळं काय फिल्मी वाटतंय का तुम्हाला. त्यावर आता सानप मामा म्हणतात आमचं सोड रे, तुमचं बोल, काय चालू आहे तुमचं दोघांचं. तुम्हाला ना सवय लागली आहे कबीर आणि सखी सारखं भांडायची. आता सानप मामा म्हणतात आपण आपलं भांडल्यापेक्षा त्यांच्यासोबत भांडलं पाहिजे, सखी आणि कान्हासोबत. किरण विचारतो बोले तो. त्यावर आता हे सानप मामा म्हणतात अरे बोले तो सखी आणि कबीर एक नंबरचे चालू आहे. आता मला सांगा इतकं मोठं टेंडर जिंकले, पार्टी तर पाहिजे ना. जानू म्हणते होय पार्टी तर पाहिजेच. आता सानप मामा म्हणतात तर सखी तर म्हणाली की आपण बेत करूया मस्त पुरणपोळीचं वगैरे, पण त्या घरात. त्यावर एक बाई म्हणते बापरे ते मोठ्या बंगल्यावर. त्यावर एक माणूस म्हणतो काय हो मोठ्या बंगल्यात काट्याच्या चमच्याने तुम्हाला मटण खाता येणार आहे का. सानप मामा म्हणतात एकदम बरोबर, आपल्याला पार्टी त्या घरात नकोच आहे. त्या सरकार समोर खाली मान करून खायचं कसं, ते काही नाही, त्या दोघांनी इथे आलं पाहिजे आणि मोठी पार्टी दिली पाहिजे. त्यात तिथे आता सखी आणि कान्हा येतात
कान्हा म्हणतो ठीक आहे चालेल, आपण इथे मोठी पार्टी करूया. सगळे खुश होतात. मावशी आता अभिनंदन करतात आणि म्हणतात अभिनंदन, मोठं टेंडर जिंकलात तुम्ही आणि सरकारच्या विरोधात महत्वाचा विजय मिळवला तुम्ही. तर इथे आता सानप मामा कार्टूनपणा करतात. त्यांचं तोंड लपवत असतात न्यूजपेपर घेऊन. कान्हाच्या लक्षात येतं. कान्हा म्हणतो किरण, आमच्या मागे कोणी काहीतरी बोलत होतं का रे? सानप मामा परत तोंड लपवतात. किरण म्हणतो हो ना, हे आपले सानप मामा. तर आता कान्हा म्हणतो ओ सानप मामा, पेपर मागे काही लपू नका. काय बेत करायचं सांगा, आम्ही बनवतो. आपण इथेच पार्टी करू. त्यावर एक माणूस विचारतो पण बेत काय करायचा, मेन्यू काय ठेवायचंय? त्यावर एक बाई म्हणते काय म्हणजे, पार्टी तर झणझणीत झाली पाहिजे. त्यावर साडीतला एक माणूस म्हणतो की आपण एकीने छान गोडाचं करू. सानप मामा म्हणतात ए बस रे, पण मस्त चमचमीत तांबडा पांढरा रस्सा करूया. वर एक बाई म्हणतात साडीतल्या की नाही, सखीच्या हातची सुरमई झाली पाहिजे. आता सगळ्यांचं चालू असतं आपापलं, हे करायचं ते करायचं. त्यावर आता एक माणूस म्हणतो आपण आमरसपुरी करूया. पण आता सखीला एकदम आठवतं की सखी आणि कान्हाने मिळून पहिला आमरस बनवला होता आणि त्याच दिवशी कान्हाचं सत्य सखी समोर आलं होतं. सखीच्या वाईट आठवणी असोसिएट असतात आमरसपुरीवरून, स्पेशली आमरसवरून. सखी म्हणते नाही नाही, आमरसपुरी अजिबात नको. तर मावशी म्हणतात का ग सखी, आमरस म्हटल्यावर अचानक नाही का म्हणालीस, असं काय झालं? आता सखी खोटं बोलते आणि म्हणते मावशी तुम्हीच बघा ना, काही लोक मटन म्हणतायत, काही सुरमई, काही आमरस, नक्की कसं ठरवायचं? बरं आपण एक काम करू, आपण वोटिंग करू. आता सगळे हो म्हणतात. सखी म्हणते मेजॉरिटी मतं ज्याला जातील ते ठरवूया आपण. पण आता वोटिंग मध्ये पण प्रॉब्लेम येतो. काय झालं असतं, प्रत्येक वोट मध्ये प्रत्येक आयटमला 3-3 वोट येतात. त्यावर आता किरण म्हणतो वा रे वा, सखी सदन चाडीची लोकशाही. तर काय झालंय, तिघांची संख्या सेम झाली. कान्हा म्हणतो एक काम करू, आपण एकीने चिठ्ठ्या पाडू. जानू म्हणते बेस्ट आयडिया. जानू आता चिठ्ठ्या घेऊन येते. तर सखीला टेन्शन आलं असतं, तिला आमरस अजिबात नको असतो. जानू आता चिठ्ठ्या घेऊन येते आणि सखीला म्हणते घे सखी. सखी म्हणते नाही नाही, मी नाही काढत चिठ्ठी, माझं लक चांगलं नाहीये. आभाडे मावशी म्हणतात अगं काढ ग, असं काहीच नसतं. तर आता सखी चिठ्ठी काढते. सगळेजण आता आपापली मनाची फेवरेट डिश म्हणत असतात, पण सखी आता मनात म्हणते आमरस यायला नको, आमरस यायला नको. मग सखी एक चिठ्ठी बघते, त्यातली एक चिठ्ठी काढून ती ओपन करते. तर त्यामध्ये आमरस पुरी हेच असतं. आता सखी काय करते, ती चिठ्ठीचा चुराडा करते, फेकून देते आणि निघून जाते तिथून. सानप मामा म्हणतात अरे आता मटन नाही आलं म्हणून मला रागायला पाहिजे ना, हिला काय झालं? परीची आई पण म्हणते हो ना, काय झालं कबीर? कान्हा म्हणतो पाहून येतो मी. कान्हा आता आमरसपुरीची चिठ्ठी त्याच्या हातात घेतो. सखी आता खोलीत येते आणि तिला खूप राग आला असतो. कान्हा येतो मागे आणि सखीला विचारतो काय झालं सखी मॅडम, असं का केलं? चिठ्ठीचा गोळा केला आणि का फेकलीत? सखी म्हणते कारण कागदाचा गोळा करून फेकता येतो, पण वाईट आठवणीचा गोळा कसा करायचा आणि कसं फेकायचं? कान्हा विचारतो काय झालं, कुठल्या आठवणी? सखी सांगते आमरस. आमरस माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट आठवण आहे. आठवतंय ना, या सीझनचा पहिला आमरस मी तुझ्यासोबत मिळून केला होता. सगळ्यात वाईट दिवस, कधीच विसरू नाही शकत. आणि मी त्या दिवशीच ठरवलं होतं यापुढे ना कधी आमरस खाईल ना आंबा खाईल, आणि आता परत कधी खाईल मला नाही माहिती. कान्हा म्हणतो सखी मॅडम ठीक आहे, मुळात हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा ते तुमच्याही हातात नव्हतं आणि माझ्याही नाही, सोडून त्याला शिका हो. बघा हा सीझनचा शेवटचा आंबा आहे, तर चल आता आंब्यावरचा आणि माझ्यावरचा दोघांवरचे राग सोडा आता. तर सखी म्हणते नाही, काही गोष्टी मी नाही विसरू शकत. आमरस करायचा आहे ना, ठीक आहे करेल मी आमरस, पण तो खाणार नाही, माझ्या माणसांसाठीच करेन. कान्हा म्हणतो बेबी सरकार. सखी काहीच ऐकत नाही आणि निघून जाते. तर सखी गेल्यावर कान्हा म्हणतो आमरस तर तुम्हाला खायला लागणारच, शब्द आहे तुमच्या नवऱ्याचा. किरण आता पेटीत घेऊन येतो. कान्हा म्हणतो ओ तू तर तयारीतच होता. त्यावर आता किरण म्हणतो मग काय, आपलं प्लॅनिंगच परफेक्ट असतं. त्यावर आता कान्हा म्हणतो ठीक आहे पेटी ठेव तू, आज आमरसच होणार आहे. सखी आता बाहेर येते. सानप मामा विचारतात काय ग सखी, चिडून का निघून गेलीस मगाशी? तिथे आता कान्हा येतो आणि म्हणतो काय मामा, तर द्या ना सोडून, आमरसाचं बेट ठरलंय. आंब्याची पेटी सुद्धा आलीये आणि स्वतः किरण राव ते घेऊन आलेत. तर कान्हा म्हणतो आमरस फायनल आणि आमरस स्वतः सन्हा बनवणार आहे.
कान्हा म्हणतो, सानप मामा तुम्ही सगळ्यांना तुमच्या घरी घेऊन जा आणि मस्तपैकी पुऱ्या करा, आम्ही आमरस बनवतो. हे तसंच ठरतं. सगळे निघून जातात. आता सखीला डाऊट येतो. सखी म्हणते, काय रे, आंब्याची पेटी आली आहे म्हणजे काय कबीर? याचा अर्थ हे सगळं तू मुद्दाम केलंयस हो ना? तिथे आता जान्हवी येते आणि सखी एकदम अशी गप्प होते. कान्हा मुद्दामच म्हणतो, तुम्ही काही बोलत होतात का? बोला ना. सखी म्हणते, नाही नाही काही नाही, काही बोलणार नव्हते मी. पण आता जान्हवी म्हणते, मला बोलायचं आहे ना. तिथे आता किरण पण येतो. तर आता जान्हवी विचारते, काय ग सखी, तू कबीरला असं अचानक माफ कसं काय केलंस? आता सखी आणि कान्हा एकमेकांकडे पाहतात. पण आता किरण म्हणतो, ऐका ऐका, सगळे तिकडे पुऱ्या तळतायत, पण इकडे आंब्यांची विल्हेवाट लावूयात. आता जान्हवी परत विचारते आणि मग ते सखी, बोल ना, काय विचारते मी? त्यावर आता सखी म्हणते, काय अगं जानू, उगाच जास्त ताणून धरलं ना तुटत जातं. कान्हा पण म्हणतो, एक्झॅक्टली, माझंही तेच म्हणणं आहे, ताणलं की तुटतं. कान्हा आता मुद्दामच म्हणतो. त्यावर आता जान्हवी म्हणते, हे खरं आहे, पण सखीच्या या निर्णयामुळे तुमचं नातं अजून घट्ट होईल. आता सखी कान्हाला म्हणते, करूया का आमरस? कान्हा म्हणतो, चालेल, आमरस करूया. आणि सखी आणि कान्हा आता आमरस करायला निघून जातात. त्यांच्यासोबत किरण आणि जानू पण असतात. कान्हाचा हा आधीच प्लॅन असतो. जान्हवी म्हणते, ठीक आहे, तुम्ही इथे आमरस करा, आम्ही तिकडे पुऱ्यांचं बघतो. आता जान्हवी आणि किरण पण निघून जातात. तिथे आता सखी आणि कान्हा दोघेच असतात. त्या सखी आणि कान्हा आपापला आमरस करतात. बॅकग्राऊंड मध्ये गाणं सुरू असतं. किती सांगायचंय मला. इथे दोघांची मज्जा मस्ती सुरू असते. दोघांची टक्कर लागते एकमेकांच्या डोक्याला आणि मग सखीला घाम येतो. तर कान्हा म्हणतो, माझ्या शर्टला पुसा, आणि सखी पुसते सुद्धा. तर सखीच्या डोक्याला आमरस पण लागला असतो. तर तो आता कान्हाच्या शर्टला लागतो. सखी चिडवते, बघ ना, लागले तिथे आमरस. कान्हा बघतो आणि हसतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. आणि मित्रांनो, उद्याचा भाग जबरदस्त आहे. ही जी मनस्विनी आहे, स्वतःला सरकार समजते. हे तर कोड्याने परशु आणि मीनाक्षीला मारत असते. तर तितक्यात तिथे सखी येते. कोड्या पकडते आणि सरकारला खेचते. तर मनस्विनी डायरेक्ट सखीच्या पायावर जाऊन पडते. सखीच्या पायाशी पडल्यावर सखी म्हणते, शरण यायला जागा योग्य निवडली आहेस, पण कितीही नीच असलीस तरी तू माझी मावशी आहेस. पण मी पण पाय धरायला लावेल, तेही योग्य वेळी, योग्य माणसांसमोर. योग्य लोकांचे पाय तुला धरावे लागेल, ते मी करायला लावेल. तोपर्यंत माज आणि आवाज खाली ठेवायचा. तिथे त्या कान्हा येणार आहे आणि टाळ्या वाजवणार आहे सखीसाठी. आणि ही सरकार बघतच राहते. तर मित्रांनो, उद्याचा भाग पण खूप भारी आहे. पण आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.